नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील तब्बल 17.5 लाख शेतकऱ्यांना 26,658 कोटी रुपयांच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी केंद्र सरकारने खाती निश्चित केली आहेत. सदस्य बँकांनी या संदर्भात महाराष्ट्रात राज्यस्तरीय बँकर समितीला आधीच माहिती दिलेली आहे आणि त्या संदर्भातील सुधारित व्याज सवलत योजनेदरम्यान व्याज दर बँकांना पुनर्रचित करण्याच्या रकमेवर आणि पहिल्या वर्षासाठी उपलब्ध करून दिलेल्या ज्या काही गोष्टी असणार आहे ते या पुनर्रचनामध्ये असणार आहे. आपण सविस्तर मध्ये अगदी जाणणार आहोत थोडक्यात, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. जे काही शेतकऱ्यांचं कर्जमाफी आहे त्या संदर्भात हा अपडेट आहे, शेवटपर्यंत बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. बघा, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी अवकाळी या पावसांमुळे खूप मोठ्या प्रमाणात झोळपला गेला होता आणि या सगळ्या गोष्टींमध्ये खूप जे काही नुकसान झालं होतं ते शेतकऱ्यांच्या पिकाचं झालं. पीक नुकसानीमुळे आर्थिकदृष्ट्या सामना करत असताना ही बाब नोंदणे आणि खासदारांनी म्हणजे अनेक गोष्टी इथे केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. वेळोवेळी जे काही अधिवेशन झाले अधिवेशनांमध्ये देखील या संदर्भात त्याच्यावर दबाव देखील आणण्यात आला होता. आता शेतकऱ्यांना या संदर्भातील राज्य शासनाने ही देखील इथे पुढाकार घेतला होता आणि केंद्राने देखील घेतला. आता या संदर्भात नेमका दिलासा कसा मिळणार आहे तेही आपण समजून घेऊया की बाधित शेतकऱ्यांकडील कर्ज वसुली स्थगित करण्यात यावी आणि ती आता सुरू देखील झालेली आहे. कर्जफेडीसाठी बँकांचा दबाव नसणारे मानसिक आणि आर्थिक ताण कमी करण्याचा शेतकऱ्यांचा इथे प्रयत्न आहे. पहिल्या वर्षी पुनर्रचित कर्जावर व्याज सवलत मिळणार आहे, तर दुसऱ्या वर्षापासून सामान्य व्याज दर लागू होतील. यासाठी शेतकऱ्यांना हा चांगला दिलासा मिळणार आहे. आता जे की राज्य शासनाच्या वतीने आणि म्हणजे जे की 26 नोव्हेंबरचे पत्र होतं त्यामध्ये राज्यातील नैसर्गिक आपत्ती इथे दर्शवण्यात आली होती. आता अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांकडनं कर्ज वसुलीसाठी बँकांकडनं कोणत्याही प्रकारचा दबाव आता येणार नाही आणि या 26 नोव्हेंबरच्या जे काही पत्र होतं त्यामध्ये स्पष्ट देखील सांगण्यात आलं होतं. तसंच SLBCने राज्यातील बँकांना नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या भागांमधील मदत उपायासंदर्भित RBIच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचा सल्ला देखील दिलेला आहे. आता राज्य सरकारने नैसर्गिक आपत्ती जाहीर करण्याबाबतचं जे काही पत्र आहे ते पत्र मिळाल्यानंतर महाराष्ट्र SLBCने सर्व सदस्यांना बँकांना RBIच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं आणि कर्जासंदर्भात ज्या काही नियमावली ठरवून दिल्या त्या इथे त्यांना पाळायच्या आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना यावर्षी कर्ज भरण्याची गरज नाही आणि पुढच्या वर्षी या वर्षीचं व्याज माफ असणारे पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना ते व्याज तिथे भरावं लागणार आहे. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून द्या, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.